रथाचं असतं. त्या रथाला 2 दांड्या, 2 चाकं, 1 धुरा, 3 ध्वजदंड, 5 दोरखंड, 1 लगाम, 1 सारथी, 1 आसन, 2 झू होते आणि 5 आयुध. त्याच प्रकारे 7 प्रकारची आवरण कला होती. तो 5 प्रकारे भ्रमण करायचा. कुठल्या दिशेला कधी कसा टर्न व्हायचा. आता काही ज्या गाड्या दिसतात ना का आपल्याला जागेवरनं कसेही 5 प्रकारच्या चालीने तो चालत होता. आपल्या प्रिय पत्नीला क्षणभर सुद्धा जो सोडत नव्हता तो राजा आज अचानक तिला न सांगता शिकारी करता गेला. तिला सोडणं त्याला फार कठीण जात होतं. तरी सुद्धा कधी कधी तो मूळ स्वभाव असतो ना तो आड येतोच माणसाचा. म्हणून अशी म्हणत आहे ना, सुंब जळला तरी पीळ काही जात नाही. सोप्या भाषेमध्ये काथा जळला तरी वर काही जात नाही. मूळ स्वभाव शिकार हा मूळ स्वभाव त्याचा. आणि त्या शिकारीच्या नादामध्ये त्याने त्या प्रिय पत्नीची सुद्धा चिंता न करता, जराही विचार न करता तो धनुष्य बाण घेऊन रथावर आरूढ होऊन शिकारीला गेला. शिकारी करणं म्हणजे हिंसा वृत्ती. हिंसेशिवाय मला शिकार होईलच कशी. हिंसा असुरांना आवडणारी. आपण पाहून आलोय पृथ्वीराजानं पृथ्वीचं दोहन ज्या वेळेला केलं आणि सगळ्यांना सांगितलं आपापल्या इच्छेनुसार वासरू आणा आणि भांडं आणा दूध काढायला. तुमचं तुम्ही घेऊन जा. वासरू पण तुम्हीच आणायचं आणि भांडंही पात्री तुम्हीच आणायचं. मग प्रत्येकाने आपापली पण ते वासरू आणि भांडे नेले. कोणी काय नेलं कोणी काय नेलं आपण ऐकून आलो. दैत्य असुर राक्षस यांनी ही असुरी वृत्तीच त्यांनी मांस रक्त हेच मागितलं. असुरी वृत्ती त्याची जागृत झाली आणि मग तो तीक्ष्ण बाण त्या धनुष्यावर चढवून जंगलामध्ये शिकार करू लागला. राजाचं एक शास्त्रविहित कर्म सांगितलं जातं. राजानं मांसासाठी शिकार करू नये. शास्त्रविहित शिकार करण्यासाठी मनाई नाही केली, पण ते पोट भरण्याकरिता किंवा मांस मिळवलं याच्याकरता नाही. त्यांनी युद्धाचा सराव अभ्यास म्हणून पळत्या प्राण्याचा निशाणा प्रसादला पाहिजे. किंवा यज्ञ करत असतील तर यज्ञासाठी दिला जाणारा तो बळी त्याला यज्ञ पशु म्हणतात. अशा 2च बाबतीमध्ये त्याला पशु हत्येची संमती आहे. अन्यथा टाइमपास किंवा पोट भरण्याकरता नाही. तरी पण तो स्वैर आचरण केल्यामुळं आपल्याला वाटेल तसं तो त्या जंगलामध्ये शिकार करत होता. कारण त्याच्या ज्ञानावर अज्ञानाचा पडदा पसरला होता. शास्त्रकर्ते असे म्हणतात आपल्या मनात येईल ती कर्म किंवा स्वेच्छेने कुठलीही कर्म करणारा माणूस अधर्माचं वर्तन करतो असं होतं. त्याने शास्त्रविहितच कर्म केली पाहिजे. माणसाला आचरणाचे नियम आहेत. आपण विहित कर्म केली पाहिजे. निषिद्ध कर्म करता कामा नये. निषिद्ध कर्म केली तर मग भोगा नरकाच्या यातना जन्म मरण्याचा फेरा किंवा यदा कदाचित मध्येच लटकणं. विवेक बुद्धी नष्ट झाली तर माणूस अशी कर्म करतो आणि अशा कर्मामुळे
तो आधम योनीमध्ये जन्म घेतो. पुरंजनाचे कोरडा येते कोरडाचा कसा बोला थोडीशी लांब आणि तो माहीत होता. युक्त आहार माणसाला नियम लावून घ्यायचा. युक्त त्याला गरजेचं आहे, जे योग्य आहे तेवढंच आहे. इंद्रियांचे फारसे लाड करायचे नाही. झोप जास्त घ्यायची नाही, जास्त बडबड करायची नाही. 6 तत्व सांगितले आहेत आपल्याला. शरीर जगण्यापुरतंच खावं. आळस झोप फार घेऊ नये. जेवल्यानंतर दुपारी फक्त वामकुक्षी घ्यायची. मोठी ब्लँकेट घेऊन एसी फास्ट करून 3 तास झोपायचं. जय श्रीराम बोलता पडेगा. जेवण पचण्याकरता डाव्या कुशीवर त्याला वामकुक्षी असं म्हणतात. ते गरजेचं आहे. जेवण पचलं पाहिजे. आळस झटकला पाहिजे. काय खावं हेही कळलं पाहिजे. असं नियम आहेत. राजाने कसं वागावं. राजा त्या अज्ञानाच्या अहंकारामध्ये गुरफटला गेलाय. अनेक जीवांच्या तो हत्या करू लागला. एकामागून एक. जे काही त्याला दिसेल विनाकारणच, काय आवश्यकता नसताना तो हत्या करू लागला. अख्खं जंगल उद्ध्वस्त करू लागला. जंगलामध्ये असलेले अनेक प्राणी, त्यामध्ये लांडगे, कोल्हे, गवा, हरिण, ससा, जे काही त्याच्यात आवडीत मिळेल तो मारू लागला विनाकारण. असं तो हत्या करता करता त्याची भूक, त्या हत्येची भूक आणखी वाढत गेली. तो थांबायला तयार नाही. पशु हत्या करतच राहिला. अशा रीतीनं पुरंजन नावाचा तो राजा हत्यांचा सपाटा लावलेला आहे. त्याचा तो संहार पाहून दयाळू माणसं दुःखी झाली. होते आवाज घेस. या सगळ्या हत्या पाहून दयाळू माणसं दुःखी झाली. पण करणार काय? राजा आहे. सांगेल कोण? आणि सांगितलं तुला ऐकेल का? व्याकुळ झालेली माणसं. राजा शिकार करतोय आणि किती करणार? सांगा ना.
ठराविक काळानंतर तो थकला. आता त्याला आरामाची आवश्यकता होती. आरामाची आवश्यकता असल्यामुळे त्याने विचार केला आता शिकार थांबवावी. आणि शिकार थांबवून तो आपल्या महालाकडे निघाला. महालाकडे आलाय तो थकलेला होता. थकलेला राजा सरळ आपल्या बाथरूमकडे वळला. त्याने स्नान केलं, नवीन वस्त्र परिधान केले. काय असेल साहित्य साधन खाणं पिणं हे खाणं पिणं केलं. आणि आता त्याला त्याच्या पत्नीची आठवण आली. ते सगळं करत असताना माझी पत्नी मला कुठे दिसत नाही. सतत पत्नीच्या सर्वात उत्साहात राहणारा राजा एक अख्खा दिवस तिला न सांगता शिकारीला गेला होता. आणि घरी आल्यानंतर घरी रागाने का असताना समोर आली पाहिजे होती असं त्याचा एक इच्छा होती. परंतु आपली पत्नी आजूबाजूला कुठंच दिसत नाही. त्यामुळं तो चिंताक्रांत झालाय. त्याने आपल्या दासींना आवाज दिलाय. तिच्या सख्या मैत्रिणी ज्या होत्या त्यांचे चेहरे निश्चित झालेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन. आणि हे काही राजाला बरं वाटलं नाही. आणि म्हणून राजा त्या दासींना विचारू लागला, हे सुंदर ललनांनो, तुम्ही सर्वजणी आपल्या स्वामींनीसह पूर्वीप्रमाणे सुखी आहात ना? म्हणजे तुमची राणी आणि तुम्ही टेन्शन कसं झालंय तुम्हाला? तुम्ही सुखी आहात ना? त्याबद्दल या 4थ्या स्कंदातल्या 26व्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे. अंतपुरा स्त्रिया अपृच्छत विमना जीव वेदिशत. त्या अंतपुरातल्या सगळ्या स्त्रिया, अंतपुरातील स्त्रिया अपृच्छत त्यांनी प्रश्न केला. विमना म्हणजे तुमचं मन उद्विग्न आहे, तुम्ही चिंतातूर आहात. यव वेदिशत कसं आहे, तुम्ही प्राचीन पुराणाच्या या राज्यामध्ये तुम्ही दुःखी कसं काय असू शकताय? आपी वा कुशलम रामास ईश्वरिणाम यया यथा पुरा. हे सुंदर स्त्रियांनो, तुमची स्वामिनी कुठे आहे आणि तुम्ही पूर्वीप्रमाणे खुश का दिसत नाही? राजाचा असा प्रश्न विचारल्यानंतर ते काहीच उत्तर देत नाही. पुन्हा राजा विचारतोय. पुरंजन म्हणतोय, माझ्या घरातील सगळ्या गोष्टी मला पूर्वीसारख्या आकर्षित का वाटत नाही? पूर्वी प्रसंगात आकर्षण वाटायचं, आता काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय. आणि मग त्याच्या तोंडात उद्गार निघतात, मला याचं कारण समजत नाही. मला असं वाटतं की ज्या घरामध्ये आई किंवा पतिव्रता पत्नी नसेल तर ते घर चाके नसलेल्या रथाप्रमाणे असेल. घरात दोनपैकी एक असायला हवी. एकतर गृहलक्ष्मी किंवा आई असायला हवी. आणि ते नसेल तर ते घर नसून चाक नसलेलं रथ असेल असं लागतं.
आणि मग कोणता हुशार माणूस अशा रथावर आरूढ होईल ज्या रथाला चाकच नाही. हा छान श्लोक आलाय त्या संदर्भामध्ये. न तथा येतरहि रोचन्ते गृहेषु गृहसंपदा. न म्हणजे नाही, तथा पूर्वीप्रमाणे, येतरहि या क्षणी. पूर्वी त्याला चाकं होती आणि आता चाकं नाही. कशाप्रमाणे? रोचने गृहेषु गृहसंपदा. त्याला सुख वाटेल असं त्या घरामध्ये घरातील वस्तू नाही. मग त्याला ते कशाप्रमाणे तर ती उपमा दिली. यदि न स्यात् गृहे माता पत्नी वा पतिदेवता. ज्याप्रमाणे ज्या घरामध्ये आई किंवा ती ग्रहलक्ष्मी नसेल, पतिव्रता पती नसेल, तर ते घर कसं असेल? व्यंगे रथे जीव. चाकाशिवाय रथ. व्यंगे कमतरता. व्यंग म्हणजे कमतरता आहे. रथे रथावर. जीव प्रमाण. साज्ञक नाम आसी तद्दीन वस्तुवत. मग खरोखर ज्या रथाला चाकं नाहीत तिथं कोणता बरं विद्वान पुरुष त्या रथात बसेल? अशा रीतीनं तो राजा त्या सेविकेंना प्रश्न विचारतोय. अजूनही त्या गप्पा येते. आता मात्र त्यांनी तोंड उघडले. त्या सेविका म्हणू लागल्या. त्या सेविका अर्थात त्या रामा. रामा ऊचू असा एक श्लोक आहे. काय बरं सांगतो भागवतकार? रामा ऊचू नरनाथ न जानिनं त्वं प्रिया यतवयस्यती. आम्हाला कारण नाही समजत. तुझी पत्नी त्वं प्रिया. आपण बघून आलो ना, तमेव आणि त्वमेव. महाराज आम्ही आनंद लुटतोय. काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या शिकायच्या आहेत आपल्याला इकडे. ते म्हणतात, हे नरनाथ, हे राजा, न जानी महा. आम्हाला नाही माहिती काय? त्वत्प्रिया तुमची प्रिय पत्नी यत् वयस्यती ती अशी का करते? काय बरं करते ती? ती भूमीवर झोपली. तिने चादर नाही घेतली, ब्लँकेट नाही घेतली, गादी नाही घेतली. ती मोकळ्या जमिनीवर बसली अंग टाकून. कोणाशी बोलत नाही, संभाषण करत नाही. तिची वस्त्र अस्ताव्यस्त आहेत. तुमच्या प्रियेला काय झालंय याचं कारण आम्हालाही माहित नाही. पहा बरं, काहीच तिने जमिनीवर अंतरलं नाही. आणि आता तुम्ही आलात, तुमची प्रिया आहे ती, तुम्हीच काय ते जाणून घ्या. भूतले निरवस्त्रय शयनाम पश्य शत्रू. भूमीवर मोकळ्या भूमीवर झोपली. राजाला हे काय बरं वाटलं नाही. या सगळ्या कथा त्या पुरंजनाला नारदजी सांगतात. आता पुढं वेगळं समीकरण आहे. आतापर्यंत जे आपण कथा ऐकत होतो त्या कथा शुक मुनी गंगेच्या किनाऱ्यावर परीक्षित राजाला सांगत होते. त्याच कथा मैत्रेयी विदुरजींना सांगत आहेत. त्याच कथा नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी सूत मुनीच्या मुखातून ऐकत आहेत.
आणि मग अधूनमधून ब्रह्मदेव येतात, नारदजी येतात, त्यांचा संवाद. त्याच्या अगोदर उद्धवजी आणि विदुरजीचा संवाद. आणि बऱ्याच दिवसापासून आपण मैत्रेयीजी आणि विदुरजी. उद्धवाने सांगितलं होतं ना, ते शेवटचं ज्ञान भगवंत तुला शोधत होते, मी त्यांच्या हातात सापडलो, मला ते ज्ञान सांगितलं, पण त्या दिवशी कंडिशन मला तुला सांगण्याबद्दल त्यांनी आज्ञा दिलेली नाही. ते ज्ञान तुला मिळवण्याकरिता मैत्रेयींना भेटावं लागेल. आणि म्हणून मैत्रेयींना भेटलेले विदुरजी बऱ्याच दिवस आपण त्यांचा संवाद ऐकतोय. आताही ते आहेत, पण सध्या त्या पुरंजन राजाला त्याचं चरित्र सांगण्याकरता देवर्षी नारद आहेत. आणि मग देवर्षी नारद करा म्हणतात. कोणाला या कथा ऐकणाऱ्याला, जो पूर्वी प्रचेंबरी होता आणि आता पुरंजन झाला आहे, त्याला नारद काय म्हणतात ऐका. नारद उवाच पुरंजना स्वमहिषीं निरीक्ष अवधूताम भूमी. नारद मुनी म्हणतात, राजा पुरंजन स्वतःची राणी पाहून भूमीवर झोपलेली. काय वाटलं राजाला? सत्संग उन्मत्तिता ज्ञान वैकल्यम परमम ध्येयो. राजाला असं वाटलं, अरे हिला उठवलं पाहिजे, हिच्या रागावण्याचं कारण विचारलं पाहिजे. तो गोंधळून गेलाय, तुला प्रोत्साहित केलं पाहिजे, तिच्या जवळ बसलं पाहिजे. सत्संग तिच्या संगतीला बसलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? तिला प्रोत्साहित केलं पाहिजे. उन्मत्ती तुला प्रोत्साहित केलं पाहिजे. ज्ञान वैकल्यम परमम ध्येयो. गोंधळलेल्या राजाने आपल्या स्वतःच्या ज्ञानानं आपल्या पत्नीची समजूत काढण्याचा विचार केला आहे. नारदजी असा उच्चार करतात. पुरंजना स्वमहिषीं निरीक्ष अवधूताम भुवि तत्संग उन्मत्तितज्ञानः वैकल्यम परमं ययो. राजा तिच्या जवळ गेले, तिला विचारतात, तू रागावलीस का? जमिनीवर का झोपलीस? तुझ्या दास्या कुठे आहेत? मला माफ कर, मी तुला न सांगता शिकारीला गेलो. असं कसं असतं का? मी राजा आहे, थोडं काही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. पण आता मी आलो नाही इकडं, तुझं रागावण्याचं कारण सांग मला. तिची मनधरणी करू लागला तो. राजा काहीच कळत नाही. आता ती काहीच म्हणत नाही. राजाला आणखी टेन्शन वाढलं, नक्की झालंय काय? राजाने शेवटी तिचे पाय पकडले. माणूस कुठल्या तळाला तो बघा, पाय पकडले. चुकला माझा, माफ कर, परत असायला करायचो. जाण्याच्या वाचा फिर सगळे जय श्रीराम बोलणं पडेगा. राजा तिची मनधरणी करू लागलाय, परत असं करणार नाही. बरं तेच कारण आहे तुला रागवण्याकरता? आणखी दुसरं कारण आहे. मी इथे नसलेला पाहून तुझी आज्ञा तर कोणी उल्लंघन केली नाही, तुझा अपमान तर कोणी केला नाही, तुझं मन तर कोणी दुखावलं नाही. आता ते आता सांग, आता कोणी का असेल ना, फक्त दोघा सोडून. कोण दोघा? ब्राह्मण आणि वैष्णव. भक्त सोडून
का असेना त्याला शिक्षा करेल. कळलं तर बरोबर. आपला नियम सगळीकडे लागतो काय महाराज. ब्राह्मण आणि वैष्णव अहो यमाचे दूध यायला घाबरतात महाराज. तिथं वैष्णवाला घ्यायला हिंमत होत नाही महाराज. आठवलं तर म्हणायचं मस्त पैकी थोडं माहीत काम ठेवा. माझ्यासारखं तुमचंही गाळा बसलेला गाव इलाज नाही पण पोटी वाचायला कुठं बसतात. वैष्णवाला यमदूतांपासून भीती राहत नाही. कीर्तन ऐकताना यमदूत न्यायला येत नाही. जागेवर जरी आपला रामनाम सत्य झाला तरी एवढं भाग्यवान नाहीच आपण समजायचो. तिथे यमदूत नाही आहेत. शिवाचे गण येतील, त्या श्रीहरींचे दास येतील, वैकुंठातून येतील, ब्रह्मलोकातून, सत्यलोकातून, गोलोकातून तिथून येतील. पण यमाचे दूत नेणार नाही. राजे घाबरतात अशांना. जाऊ तया गावा नामधान नाशिकेत ऐकलंय ना तुम्ही यमाचे दूत असतात वरती. रोज आज्ञा घेऊन येतात ना खाली. त्याच्याशिवाय नाही. रोज आज आम्ही सागावला जाव, सोलापूरला जाव, कात्रीला जाव, पेटाला जाव, कुठं जाऊ ते सांगा. आज त्याला कुठेशी गावाची नाव त्यांची नंतर लिस्ट असतं. म्हणजे येत नाही ना तर बरं पडत. आमचं काम वाचल का नाही. बरं ठीक आहे. पण आता जर अडचण आहे मला यायला लागली. आता डेव्हलप जास्त झालं ना. राहायला जागा नाही होतं तिकडे. घरूचा भाडं पण वाढणार नाही. आणि आम्हाला कायमचं राहायचं नाही. तसं लिवलं असेल ना थोडं कायचं राहायचं कुठेशी. मग त्या यमदूतांना यमराजाची आज्ञा आहे. आणि तुमचा प्रश्न बरोबर राहायचं कुठे ना. एक काम करा. ज्या घराच्या दारासमोर उकिरडा असेल ना कचऱ्याचा ढिला असेल तिथे बिंदास राहायचं तुम्ही. यमदूतांनी जाण्याचं ठिकाण नुसतं फोटो काढा पुढचा झाडू ना आता घ्यायचा. पडणार बघा जसं काही रोड वरती हेच साफ करतात. बोलला बरं आयुष्यात कधी झाडू घेतले का आता. फोटो काढा पुढची कॅमेरा लावा पुढचं माणसं काय करतील सांगता येत नाही. साफ झालेले रस्त्यावर कागदाचं तुकडे टाकायचं तर मग फोटो दाखवायचा. जय श्रीराम बोलला पडेल का मला. तुम्हाला एवढी हौस असेल ना चला कचऱ्याचं ढिगारा दाखवत आहोत. मग कळेल साफसफाई काय असते ती. ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन नसेल तिथं तुम्ही थांबाचा. ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये भांडी आपटाचा आवाज येत असेल, आरडाओरडीचा आवाज येत असेल, मद्याची भांडी ऐका रे बाबा ऐका तुझे बाहेर पडतात. संचय तरी नको द्याव ना. आरती न झाल्यावर त्या म्हणजे यमदूत तरी ना संध्याकाळची बोलला पाहिजे. आता जेवून झोपल्या मला किती होती म्हणून आपण असं झाल्याचं आरती न झाल्या होत्या. जेवल्यानंतर ती कायची म्हणजे गेली त्यांची. संध्याकाळी मद्याची भांडी, मांसाहार, मांसाचे तुकडे, कलह. संध्याकाळ ज्या घराच्या उंबरठ्यावर दोन्ही हातांनी खांद्याला शिकवली मला काय फार चांगले शब्द झाले तिथे. आता निसरले नाही सांगत तुम्हाला. म्हणजे जिथे घाण, दुर्गंधी, अस्वच्छता वा म्हणजे सगळ्यात काही कंपनी आगासनवाडी म्हणजे हरिपाठ मंडळ या काही गोष्टी म्हणजे नाशिकच सरकवायचा. माणसाला महाराजांची एक इच्छा आहे. मग ऐका मला माझ्या लेखी आहेत तुम्ही, माझ्या पोरी आहेत, सुना आहेत, बहिणी आहेत. केस मोकळं सोडणं कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये खूप गोष्टी आहेत. कुठं राहावं
जरा निशांत होईल, आरतीने पुढे जाईल, चक्रीवर बसलं तर परत मागं यायला भाजी पडायला. तसं विषयच तर नाही हो. बरं मग तुला जर कोणी सतावलं असेल, आता नाव सांग, आता राजा जर प्रधान आला, तुझा नवरा आपण जिवंत सांग, नुसतं असं बोलली की हल्ला काय प्रयत्न राहू जैसे बोलना पडेगा. लाख रुपये पगार येतो लगेच पलावामध्ये पलावा आपण जैसे बोलना पडेगा मला. दोघं जण सोडून फक्त वैष्णव आणि ब्राह्मण सोडून, भक्त आणि ब्राह्मण सोडून तो कोणी का असेना त्याचा वध करेन. तू कारण सांग, मी तुझा अपराधी आहे. कसं तरी त्याने तिला समजवलं. आता ती गाण्यात त्याला हसायला लागली. पगाची वेळ आता त्याच्या काही गोष्टींचं असंच असतं, त्या गोष्टी उच्चार झाला का समजत समोरच्यात आपल्यावर किती जीव होते. माणूस फक्त एक वाक्यामध्ये एवढा खुश होता ना, तुमच्यासाठी आयफोन एक शब्द बोल अर्धे रात्री व या माणसाला तेवढंच धीर येतो ना. आता कोणी जात नाही, धीराचे काही काही शब्द असतात, वाक्प्रचार असतात. राजाने सांगितलं कोणी का असे ना त्याला मी शिक्षा करेन. राणीला बरं वाटलं. आता ती थोडीशी हसू लागली. वा या मराठी सगळीच मंडळी मला दादा विशाल भाऊ बसा पुढे बसा. घेऊया. अच्युतं केशवं सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. आता राणीने आपली नाराजी सोडली आणि राजाला बरं वाटलं. जा तयारी कर, मस्त त्याची आंघोळ करून येता, नवीन वस्त्र परिधान कर. राणी शोभली पाहिजे ना. अरे दाशीसारखी राणी, मडकटलेले कपडे जमिनीवर झोपलं, केस निसकटले. बरं मग ठीक आहे, मस्त पैकी ती नटून तटून आलेले. लालूजी म्हणतात महाराज अशा प्रकारे त्या सुंदरीची मनधारणा करून राजाला बरं वाटलं. या राजाला बरं वाटलं, तो आता खुश आहे. पुन्हा एकदा आपल्या त्या संसारामध्ये तो रममाण झाला आहे. राजा राणीचा संसार चांगल्या रीतीने चाललेला आहे.
करून घे पटकन. राजा राणीचा संसार चांगल्या रीतीने चाललेला आहे. त्या दोघांना संतान प्राप्ती झाली. किती बरं? 1100 मुलं झाली महाराज त्यांना. म्हणजे हा पुरंजन आणि पुरंजनी या दोघांना 1100 मुलं झाली इथे आणि 110 मुली झाल्या. 1210 पोरं झाली का? आणि मग ती सगळी मुलं आणि ती सगळ्या मुली राजाचं यश वाढवणारे सुशील औदार्य या गुणांनी संपन्न होते. ते पौरंजनी नावाने प्रख्यात झाले. एवढ्यात हे सगळं करत असताना राजाचं अल्पवय संपलं रे. आता ऐश्वर्याचा भोग भोगत होता. बायको, एवढी मुलं, एवढ्या मुली, आणि म्हणून त्या राजानं आपल्या सर्व मुलांच्या लग्नाचा विचार सुरू केलाय. 1210 लग्न करायचे ना त्याला. एका मागं किती किती केली असतील नाही का? 5-6 मुलं असेल, आपण 2 करायचा विचार करतो नाही का? त्यांनी तोच विचार केला असेल कदाचित. ह्या राजांना पांचाल राज पुरंजनाने पितृवंशाची वृद्धी करणाऱ्या त्या पुत्रांचा वधूंबरोबर आणि कन्यांचा योग्य अशा वरांशी विवाह करून दिला. आणि प्रत्येक 1100 पोरांना प्रत्येकाला पुन्हा 100 मुलं झाली. बिनविरोध नाही करायची माणसं. आधार कार्ड फक्त काढायचं वाच नोंद करून यायचं वोटर लिस्टमध्ये. बाहेरच्याची गरजच नाही. त्या प्रत्येक पुत्रांना 100 पुत्र झाले. आणि अशा रीतीने तो पुरंजनाचा वंश सर्व पांचाळ देशामध्ये फोफावला गेला. ती मुलं, नातू, सेवक, पत्नी, खजिना, मंत्री, आता राजा त्या सगळ्याचा आनंद लुटू लागला. आणि हे प्राचीन तुझ्यासारखा त्याने सुद्धा सगळ्या भोगांचा यथेच्छ भोग घेऊ लागला. पशूंच्या हिंसामुळं, ज्या हिंसा घडल्या होत्या ना पशूंच्या, त्याने यज्ञ केले होते ना भरपूर, त्यामुळं तेही दोष त्याला लागले होते. त्याने कधीच आपल्या आत्म्याची ओळख करून घेतली नाही. तो पुरंजन त्या भोगातच रममाण झाला. या शरीराला ज्या जीवात्म्याने धारण केलंय असा हा जीवात्मा परमात्म्याचाच अंश आहे. आणि त्याला जाणलं पाहिजे. आपल्या चुकीच्या कृत्यामुळं उगाच आपण ज्या ज्या योनीमध्ये भरकटत जाऊ तिथं त्याला साक्षीदार म्हणून यावं लागत. जीवात्म्याला कुठल्या बाधा होत नाही. तो तर परमात्म्याचा अंश आहे. परंतु जी जी कर्म आपण करतोय आणि त्या कर्माचा भोग घेण्याकरता ज्या ज्या देहामध्ये आपण जातो तिथं हाच अंश आपल्या बरोबरीने येतोय. त्याच्याही फेऱ्या वाटतात. आत्मकल्याणाचा मार्ग तो विसरून गेला होता. आत्मकल्याण करण्याच्या मार्गाबद्दल तो बेफिकर राहिला आणि कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये तो तल्लीन झाला. आता त्याचा काळ सरकत आहे पुढे पुढे. किती दिवस करणार सांगा ना. शेवटी तो वृद्धाप काळाकडे झुकू लागला.
राजा चंद्रवंश नावाचा एक गंधर्व राजा आहे. वृत्तापकालामध्ये घुसलेलं काल आपण जे चिंतन करून आलो ना खूप, आता त्याचा थोडासा सविस्तर वर्णन होणार आहे. चंडवेग नावाचा एक गंधर्व राजा आहे. त्या गंधर्व राजाबरोबर 360 बलवान गंधर्व त्याच्या अधिपत्याखाली आहेत, सेवकाच्या रूपाने. नुसते 360 गंधर्वच नाही, तर त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्यांच्या पत्न्या गंधर्व स्त्रिया, काही गोऱ्या काही काळ्या, त्या पण 360 आहेत, तेही त्याच्या बरोबर आहे. त्या सगळ्या जणी त्या नगरामध्ये, त्या भोगविलासामध्ये असलेल्या नगरामध्ये फिरत होते. त्याने आता ती नगर लुटायला सुरुवात केली. पुरंजनाची नगरी लुटण्यास ज्या वेळेला प्रारंभ केला, त्यावेळेला तो 5 पण्यांचा प्रजागर नावाचा नाग पुरंजनीच्या बरोबर होता ना, त्या स्त्रीच्या बरोबर. आता तो 5 पण्यांचा नाग त्याला अडवू लागला. पुरंजनपुरीचे रक्षण करणारा हा महान बलवान साप 100 वर्षापर्यंत एकटाच त्या 720 गंधर्वांच्या बरोबर लढू लागला. 360 गंधर्व, 360 त्याच्या बायका, त्याच्यामध्ये अर्ध्या काळ्या होत्या अर्ध्या गोऱ्या होत्या. एकटाच लढायला लागला. 100 वर्ष झाली. गंधर्वाबरोबर तो युद्ध करता करता आता तो थकला आहे, बलहीन झालाय तो. आणि मग तो या पुरंजनपुरीचं कसं होईल असा विचार करू लागला. इतके दिवस पांचाल देशामध्ये दूतांनी आणलेला कर आणि विषयी भोगामध्ये मग्न राहिलेला तो राजा स्त्रीच्या अधीन झाल्यामुळं त्याला येणाऱ्या संकटाची खात्री नव्हती, जाणीव नव्हती. असंच असतं, माणूस बेधुंद झाला ना त्याला परिणामांची जाणीव नसते. आणि बऱ्याच वेळेला आज जोडण्याला विनंती करतोय या तरुण मुलांना, काय एवढं अडलंय काय सांगा ना मला. आपण बाईकवर असताना एखाद्या फोनची रिंग व्हावी आणि तो फोन असा, बघितलं तुम्ही हे चित्र, 2 हत्याचे ते बाईकवर आणि तो फोन असा कानाला, मस्त मग्न गाडी चालवतो. आवश्यकता आहे का सांगा ना तुम्ही. त्या फोनमध्ये मग्न होतो, त्याला रस्त्यातून कोणी आडवा आला तर ते दिसत नाही, रस्त्यातले खड्डे दिसत नाही आणि भयानक जीव घेणा ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे नुसतं बाईकवाल्यापुरतच नाही महाराज, कधीतरी फार राग येतो, मग करणार काय, बोलणार कोणाला. आपल्याकडे हा हायवेच आहे ना, तसा हायवेची संज्ञा नसली त्याला तरी पण हायवेच आहे. रोड क्रॉस करायला एखादा किंवा 2 मिनिटाचा वेळ लागत असेल गाडी नसतील तर. पण तो मोबाईल कानाचा ठेवून तर शपथ आहे आम्हाला 1-2 मिनिटं सांगू शकत नाही आम्ही, थांबा रस्ता क्रॉस करतो परत करतोय, तुम्हाला चालू ठेवा ना, नका सांगू. बिल असलं काय झालं ना, काय त्याचं नुकसान होतंय का आपलं नुकसान होतंय. एखाद्या वेळेला तो गाडीवाला पण तसाच असेल, फोनला चिकाटलेला आणि आपण तिच्याकडे दोष देणार कोणाला मला. आणि काय एवढी मोठी रिस्क घ्यावी नाही. ज्या गोष्टीमध्ये तो माणूस रमला ना त्याला मागचं पुढचं काहीच कळत नाही. हा पुरंजन नगरीमध्ये पुरंजन राजा आणि त्याची राणी या ऐश्वर्य भोगामध्ये एवढे तल्लीन झाले होते, एवढे तल्लीन झाले होते का त्या राजाला कळलं सुद्धा नाही का आपल्यावर कोणीतरी शत्रू ध्यान ठेवणं आहे आणि तो कधीही आक्रमण करू शकेल. आपण सावध असलो पाहिजे. सावध होई बापा, काळ लागला से मापा, असं विधान
अभंगाच्या माध्यमातून संतांनी आपल्याला सांगितले सावध व्हायला पाहिजे. हाच तो बहिष्मण जो आता पुरंजन झाला होता. याच दिवसामध्ये एक काळाची कन्या, तिचं नाव जरा, आपल्याला सुयोग्य वर शोधत ती त्रैलोक्यात भटकत होती. तिला कोणीच आवडत नव्हतं. माफ करा, ती कोणालाच आवडत नव्हती. वराच्या शोधात ती फिरत होती, परंतु तिला पसंत करणारा कोणीच नव्हता. ती कोणालाच आवडत नव्हती. त्याचं कारण तिचं नावच दुर्भगा आहे. दुर्भाग्य, दुर्भगा म्हणजेच दुर्भाग्य. पण दुर्भाग्य कोणाला आवडेल सांगा ना? नाही आवडत. हा, एकदा असं आवड होती, कथा झालेली होती. पुरुरव आणि ययातीची कथा. त्या मुलानं आपलं तारुण्य वडिलांना दिलं होतं. आता तसं कोणी नाही. एक दिवस ती ब्रह्मलोकातून फिरत फिरत पृथ्वीवर आली आणि फिरता फिरता ती मला भेटली. कोण सांगतायत? नारदजी. कथेवर या. नारदजी म्हणतात ती मला भेटली. तिला वाटलं बरा दिसतो बुवा, गाड्यामध्ये मीना घेतलं, एकटाच दिसतो, त्याच्यावरचं तेज आहे, चालून पण दिसतंय, तर लग्न करतो का माझ्याशी? हे तुला माहित नाही. सायू माते नकरी सायास, आम्ही विष्णुदास कैसे नव्हे. तुला लग्न करण्याकरता पुरुष आलं, तुझीच मिळेल. माझ्याशी नको, नाही मी तुझ्याशी लग्न करणार. नारद आपल्याशी लग्न करत नाही. ते सगळ्यांनी नाकारलं तरी ती एवढी काही क्रोधित झाली नव्हती. परंतु ज्या वेळेला नारदांनी तिला नाकारली, त्यावेळेला मात्र तिला क्रोध आलाय. आणि क्रोधानं ती आता नारदांना शाप देण्याचा विचार करू लागली. फार अपेक्षा होती तिची नारदांकडनं, परंतु नारद स्वीकारत नाही. आणि म्हणून तिने नारदांना, नारद सांगतात मला शाप दिला. तू माझी विनंती स्वीकारली नाहीस, आता जा, तुला मी शाप देते. काय बरं? तू एका जागेवर स्थिर राहणार नाही. मला काही नाही वाटलं तिच्या शापाचं म्हणे. नारदजी सांगतात मला काय फारसं राहायचं काही वाईट वाटलं नाही, पण मला तिची दया आली. मला ठीक आहे, मी नाही लग्न करत, पण हिचं कोणाबरोबर तरी आपण लग्न करून दिलं पाहिजे. दुसरं वर्ष होतं, या तिला विचारलं तुला दुसरा नवरा करून देतो, चालेल का? चालेल, मला तर नवराच पाहिजे ना. आतापर्यंत मी कुमारिका आहे आणि माझं लग्न व्हायला आवडेल. नारदजी बोलतात एक माझ्या ओळखीचा आहे, तो तुला स्वीकारेल, तुझं लग्न त्याच्याबरोबर लावून देते. यवनराज नावाचा एक राजा आहे, तो तुझ्याशी लग्न करेल. जर मी सांगतोय तू पती म्हणून त्याचा स्वीकार कर आणि पत्नी म्हणून तो तुझा स्वीकार कर.
हरकत नाही, ती निघाली. त्या यवन राजाकडे पोहोचली आणि ती त्याला म्हणू लागली, आपण यवनांमध्ये श्रेष्ठ आहात. मी आपल्याला मनोमन पती म्हणून वरू इच्छिते. आपल्या बाबतीत ज्या जीवांनी जो संकल्प केलाय तो कधीच निष्फळ जात नाही, अशी मी तुझी कीर्ती ऐकून आहे. तुम्ही पत्नी म्हणून माझा स्वीकार करा. मी आपल्या सेवेसाठी सतत हजर राहील. माझा स्वीकार करावा आणि माझ्यावर अनुग्रह करावा. कारण दिनांवर दया करणं हा तर पुरुषाचा सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला जातो शास्त्राने. आणि मी दीन आहे. त्या कालकन्येचं म्हणणं त्या यवन राजाने ऐकलं आणि तिने त्या कबुली दिली. अहो, मला इथं नारदाने पाठवली. यवन राजाने वाटलं चला ही विधात्याची इच्छा असेल. असंच असतं बऱ्याच वेळेला. बऱ्याच वेळेला काय सगळ्या वेळा तसंच असतं. आपण आहात ना जागेवर, आहात कथेमध्ये घुसला. ज्या ज्या गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये त्या विधात्याने अगोदरच लिहून ठेवलेल्या असतात. आणि म्हणून त्या विधात्यानं त्या यवन राजानं त्या कालकन्याचा स्वीकार केला. तर माझ्या नशिबात हेच असत होतं ना, असं आपण म्हणतो कधी कधी. 100 बदले असतील तर अशी कशी केली, नशिबात असेल ते अशी कशी केली म्हणजे. आणि नंतर तिला वराला गेले असतील, नाकारले असेल तर तिला ती योगी घातल्यावर आपल्याला फुटलं तर मी कुठं नाही कुठे मला काय बोलला नाही, हिला बोलणार. तर यवनराजाने विचार केलाय नाही माझ्या भाग्यातच असेल. आणि तसंच असतात प्रत्येकाच्या बाबतीत. बरं, मग तो तिच्याशी बोलू लागला. ठीक आहे, तुला स्वीकारत का नाही कोणी माहिती आहे का? तो कोणाच इष्ट साधत नाही, चांगलं साधत नाही. तू नेहमी अनिष्टच करतेस आणि म्हणून तू कोणालाच आवडत नाही. तुझा स्वीकार कोणीच करत नाही. म्हणून कर्मामुळे मिळणारा लोक, आपल्याला ज्या लोकांची प्राप्ती होते ना ते कर्मामुळे मिळतात. ज्या योनीची प्राप्ती होते, ज्या लोकांची प्राप्ती होती, ते सगळं कर्माचा सिद्धांत सांगितलं जातोय. कर्मप्रधान ज्याच्यामध्ये स्पष्ट बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. बरं ठीक आहे, आता तू माझी सेना तुला देतो. बुद्ध रूपाने ती सेना घ्यायची आणि तिच्या साह्यानं लोकांचा विनाश करायचा, त्यांना मारून टाकायचे. तुझ्या बरोबर माझा भाऊ एक येतोय. तुम्ही लोकांना सांगायचं तुम्ही भाऊ बहिणात म्हणून. प्रज्वाल नावाचा माझा भाऊ आहे, तुझ्या बरोबर सेना देतोय आणि तू लोकांना मारून सुटायचं. त्याची बहीण हो. तुमच्या दोघांबरोबर ही सगळी सेना गुप्त रूपामध्ये असेल आणि सर्व लोकांमध्ये तुम्ही संचार करा. नारदजी सांगतात, हे पुरंजन राजा, ऐकतोस ना? रपलास आहे राजा. नंतर भय नावाच्या त्या यवन राजाचे ते सगळे सैनिक, त्याचा भाऊ प्रज्वाल आणि ती कालकन्या या पृथ्वीवर सर्वत्र
बिनधास्तपणे संचार करू लागले. त्यांना कोणीच अडवू शकत नाही. राजा तो साप आता वयोवृद्ध झाला होता आणि त्यामुळं तो हल्ला करूही शकत नव्हता आणि हल्ला परतवूही शकत नव्हता. ती कालकन्या म्हणजेच ती जरा जबरदस्तीनं आणि तो यवन जबरदस्तीनं त्याने अतिक्रमण केलंय. या भोगामध्ये संपन्न असलेल्या त्या सर्व परिवाराला, त्या पुरंजनाला सगळ्या बाजून त्यांनी वेढा घातलाय. 9 दरवाजे होते ना, प्रत्येक दारातून त्याने आता शिरकाव केलाय, विध्वंस करू लागले. एकही दरवाजा त्यांनी मोकळा सोडला नाही. पुरंजना अशा रीतीनं तुझ्या नगरावर त्यांनी आक्रमण केलंय. आता तू सुद्धा बलहीन झालेला होतास, त्यामुळं तूही काय करू शकला नाहीस. कालकन्याच्या आलिंगनामुळं तुझी सगळी संपत्ती गेली. विषयासक्त झाल्यामुळं तू अत्यंत दीन झालास. तुझी विवेक शक्ती नाहीशी झाली. गंधर्वाणी आणि त्या यवनाने जबरदस्तीनं तुझं ऐश्वर्य लुटून नेलं. सर्व नगर छिन्न विछिन्न झाले. मुलगे, नातू, सेवक, नातेवाईक, मित्र परिवार तुझा अनादर करू लागले. कालचं कूट आणि आज सविस्तर सगळेजण जी तुझ्या आज्ञेत राहायची ती तुझा अनादर करू लागले. कोणीच तुझी आज्ञा मानत नव्हता. बाकीचे तर सोड, तुझं जिच्यावर एवढं प्रेम होतं ना, त्या पत्नीचं प्रेम पण आटून गेलं. माया पाताळ झाली. राजा, या देहाला कालकन्येनं स्वतःच्या अधीन करून ठेवलं होतं आणि पांचाळ देश शत्रूच्या हाती गेला होता. हे सर्व पाहून तू अतिशय चिंतातूर झाला होतास आणि संकटातून बाहेर कसं पडावं काही समजत नव्हतं. भोगांच्या लालसेने दीन झालेला तू राजा आपली पारलौकिक गती आणि बंधुजनांच्या स्नेहापासून वंचित राहून ते दुःख आता तुझ्या डोळ्यासमोर तुला सतावू लागलं. तू विचार करू लागलास, अख्खं आयुष्य यांच्यासाठी खर्च केलं, पत्नी, पुत्र, त्याचं लालन पोषण. आणि मग हे करत असताना त्या गंधर्वांनी, त्या यवनांनी घेतलेली, त्या कालकन्येने दुर्दशा केली ती नगरी सोडण्याची इच्छा नसताना सुद्धा तुला त्या तयारीला लागावं लागलं. तो अजून आसक्ती होती, हे कसं सोडू? एवढा मोठा परिवार, एवढं मोठं ऐश्वर्य, एवढी सुंदर पत्नी, तुझ्यावर या सगळ्या आक्रमणाचा परिणाम होत होता. तू विवळ होत होतास, परंतु तू सोडायला तयार नव्हती. ज्या वेळेला ती नगरी जवळ लागली तेव्हा नगरवासी, सेवक, पुत्र, नातू, पत्नी फार दुःखी झाले. हे सगळं आता त्यांच्या हातात राहिलं नाही, ते कालकन्येच्या हातामध्ये गेले. राजा, तुझं ते निवासस्थान यवनांच्या ताब्यात गेलं होतं. मोठ्या कष्टानं
तुला त्या नगराचा त्याग करावा लागत होता. या सगळ्यामध्ये असत्य झालेला तो पुरंजन, मी आणि माझे पण, मी भावना ठेवल्यामुळे तो बुद्धिहीन झाला होता. आपल्या पत्नीच्या प्रेमपाशामध्ये अडकून तो दीन झाला होता. आता या सगळ्यांचा वियोग होण्याची वेळ आली. यांना सोडून जावं कसं? आपल्या मुली, आपली मुलं, नातवंड, जावई, सुना, नोकर, चाकर, घर, खजाना कसं बरं सोडून जायचा? फार कष्टाने मिळवले. अजून त्याला उपभोग घ्यावासा वाटत होता. आता तो वेगळा विचार करायला लागला. मी मेल्यावर यांचा कसा होईल? बायको काम करेल ना नाही जीवतीचा माझ्यावर. असं इथे आहे मी ना सांगत तुम्हाला मोठी ओढच वाचून दाखवतो. बऱ्याच वेळेला असं होतं का बुवा त्यांचं सांगतोय पुराणातलं सांगतोय. हे घरने पाठ करून आलं असतं म्हणजे एवढं आठवतं तुला असं सांगतोय, बाकीचं नाही पण ते वाचून दाखवतो तुम्हाला. राजा विचार करतोय. काय विचार करू लागला? अरे मी जेव्हा परलोकात जाईल म्हणजे मरेल ना, तेव्हा माझी बायको तिला माझ्याशिवाय जगणं असह्य होईल ना. कोणा समजतील का तिला? तुझा उदरनिर्वाह नीट चालेल का? मुलाबाळांची चिंता तर नाही लागणार. एवढा जीव होता नाही का माझ्यावर? मी जेवल्याशिवाय ती जेवत नाही नसायची. मी आंघोळ नाही केली ती आंघोळ नाही करायची. माझी सेवा करायची. मी रागावलो तर येऊन मला कसं तरी मनवायची ती. मग प्रत्येक वेळेला माझ्या बरोबर असलेली माझी पत्नी आता माझ्या पश्चात एवढं कसं सांभाळेल? एवढं दुःख तिच्या वाट्याला. मी मेल्यावर माझी पोरा, माझी मुली, कन्या, पुत्र मी मेल्यावर कसे जिवंत राहू शकतील? असंच वाटतं ना आपल्याला सगळ्यांना. आंधळी झालेला असतो आपण. समुद्रात मधोमध गेलेली नाव फुटून जावी आणि मग तिथल्या प्रवाशाची जी अवस्था व्हावी तशी अवस्था याची व्हायची नाही का? मी मध्येच सोडून चाललो म्हणून. जय श्रीराम बोलना पडेगा. भोले की जय जय, शिवाजी की जय जय. भाषामध्ये आणि या सगळ्यांचं कसं होईल त्यापेक्षा माझं कसं होईल हा विचार कर ना. मी यांच्यासाठी जी कर्म केली त्या कर्माची झाडा धरती मला एकट्यालाच नाही आपली सगळी जर फक्त ओरडत बसले माझ्या बरोबर कोण येते. नाथ बाबा सांगतात पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता म्हणशील तू. काय उत्तर देशील त्या यमाच्या दूतांना? तुला असं वाटतं आपलं कोणीच विचारू शकत नाही?
ते येतं फक्त कोणत्या केटोला टाकी घालायला कोणतं दारू असतो ना पक्का वशी नसतो तर कोणते पण दारण जाऊन शिवाय देऊ शकतो एवढी हिंमत त्याची ताकद मग तो सांगतो बाबा दारण जाऊन शिवाय दिलं मला काहीच केला नाही. आता लोकांनी विचार करतात एक चापटीचा झाली हो उगाच चापट मारावी कुठे डगराव परावाला उगाच 302 लागतात त्याच्यापेक्षा दारू देते शिवाय देऊ दे नका गणेश दादा काठीवाले रोडच्या मधून चालतो तो आपल्या अंगावरनं गाडीवाले घालतात चिखलात उडवताना तो चिखल उडवतात तेव्हा ऍक्सिडेंट पण होतो पण बेवड्याचं पुढे ऍक्सिडेंट झाले पाहिजे का तुम्ही गाडीवाला लांबच्याच बघतो नाही आपण चालत चाललो पाहिजे आपला स्पीड कमी करावा सध्या साधारण बाबा काही विनोदाच्या गोष्टी सांगायच्या नाही का दारू पिण्याचे फायदे कोटीमध्ये म्हणायचे हा ते ना तर परत घरा जाऊन त्याला सुरुवात वाढी सगळा का लास्टचा दिवस त्याला श्रावण संपता आता 2-3 दिवसात त्या सुद्धा बोलला पडेल दारू पिणार म्हणे म्हातारा होत नाही त्यांना बरं जेवणच असतो असतो म्हातारा होत तो जगतच नाही म्हणून म्हातारा होत नाही. दारू पिणाऱ्याच्या घरी चोरी होत नाही. आता आखे राहतो बडबड करत त्या चोराला समज त्याच्या घरात ठेवणार त्याच्या घरच्या असेल सगळं ऐकून झालं असेल त्याच्या मागचा भावना तुम्ही या प्रसंगी अगोदर समजा. दारू पिणाऱ्यावर त्याला कुत्रा सावत नाही पिताना असं जातो ना त्या कुत्र्याला वाटतं तर आम्हाला मारायला येतं आणि बेसावत माणसाचे कुत्री चालतात बघा तुम्ही जयश्रीराम बोलला पडेगा त्याला घालून कुत्री पडतात म्हणजे 3 पाहिजे फायद्याचा विचार करू नका बाबा लो असं चला विनोदाचा भक्ताला बाजूला करा. स्वतः मरणाच्या दारात उभा आहे आणि विचार कोणाचा करतोय दुसऱ्यांचा त्यांचा कसा व्हायचा बाबा तुझा तर होय बघ कामाची तुझं वाट बघता मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे ते किंकर बहुसार. आता तो यवनराज जवळ आलाय याला ओढायला लागला तो जायला तयार नाही. आता मात्र त्याला अगोदरची आठवण झाली हो त्या यमनराजाने त्याला बांधून नेला. त्याला ऐकलं होतं ना शिकार करतोस पण वरती बघ आकाशात जेवढ्यांचा जीव घेतात ना त्यांना लोकांनी शिंग कोणाच्या हातात हत्यारा सगळी जण वाट बघतात हे रस्त्याच्या कवा येतो बघता आपल्याला तर एकच रस्ता आपल्याला याचं थोडाच सेवाडीच्या सारखं चारी बाजून असतं बस दक्षिण दिशेचा दरवाजा पापकर्म आचरण करणाऱ्यांसाठी. आता तो राजा त्याची दुर्दशा झाली त्याला कळलं तरी पण अजून त्याच्या डोक्यातून विचार जात नाही. त्याच्या डोक्यात अजून तेच कसा राजा होतो कसा माझा चालाचा आणि आता कसं मला एकट्याला सोडलं त्याच्या डोक्यात तोच विचार. पुरांजनाच्या मनामध्ये अंतसमयी सुद्धा स्त्रीचाच विचार होता. शास्त्रकर्ते महात्मे आपल्याला काय सांगून गेले अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नव्हे. शेवटच्या क्षणात देवाचं नाव भगवंत स्वतः सांगतात गीतेमध्ये अंतकाले च मामेव स्मरण भुक्त्वा कलेवरम य प्रयाती. काय श्लोक आहे थोडंसं आठवलं याती नास्तत्र संशया य प्रयाती स मद्भाव याती नास्तत्र संशया. शेवटच्या क्षणाला
शेवटच्या सणाला जरी तुमच्या मुखामध्ये माझं नाव आलं तरी त्याचा नाश होत नाही, तो माझ्या ठिकाणी येऊन पोचतो. मग शेवटच्या क्षणी तरी नाव, आयुष्याचं नाव नाही आला, शेवटच्या क्षणी तरी कसा येईल? मग आपली रिहर्सल चालू आहे, आपल्या सगळ्यांची मुखामध्ये येईल. 2 तासाची रिहर्सल झाली मला महिनाभर, येईल नाही का आपल्या मुखामध्ये? जय श्रीराम बोलना पडेगा, येईल आपल्या सगळ्यांच्या मुखामध्ये. पुरंजनामध्ये त्याच्या मनामध्ये तो विचारही आला नाही. त्याला नारदजी सांगतात, तुझा पुढचा जन्म कसा होणार आहे? पुढचा जन्म, पुढील जन्मामध्ये विदर्भ राजाच्या घरी एका सुंदर कन्याच्या रूपामध्ये तो जन्माला आला. पुरुष पुरुषच होईल आणि स्त्री स्त्रीच होईल असं अजिबात नाही. बरं वाटलं ना तुम्हाला? होतं मला आयुष्यभर भाकरी तुझ्याचे काकेच म्हणजे मी काही नाही. आता ज्याही भाकरी खाल्ल्यात ना ते भाकरी बुजणार नव्हती. अरे वा, गौरव बरा वाटलं मला बी बरं वाटलं तुमच्या चेहऱ्यावर हसून बघून. जय श्रीराम बोलणं पडेगा. आणि आता भाकरी भाजणारे आहेत, तुमच्या भाकरी खाणारे होते, तुम्ही पण अर्धी जास्तच खायच्या, बदला घ्यायचा पुरा 2 खाताना तुम्ही आधीच खायच्या पुढचं, मग समजेल भाकरी पुस्तका कवरा त्यालाच होत. राजा विदर्भ राजाच्या घरी एका सुंदर कन्याच्या रूपाने जन्माला आला. शत्रूच्या नजरे जिंकणाऱ्या त्या पांड्य नरेश मलय ध्वजाने युद्धामध्ये सर्व राजांना जिंकून त्या पराक्रमी वराला वर इच्छिणाऱ्या त्या विदर्भ कन्याशी विवाह केला. मलय ध्वजाला आणि त्या विदर्भ कन्याला विवाहानंतर एक कन्या जन्माला आली. त्या कन्येचं नाव श्यामलोचना असं ठेवले. त्या 3 कन्येच्या पाठोपाठ 7 मुलांचा जन्म झाला. पुढं तेच द्रविड देशाचे 7 राजे झाले. राजा त्यानंतर त्यांच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले आणि त्यांचे वंशजच पृथ्वीचा या मन्वंतराच्या शेवटपर्यंत उपभोग घेऊ लागले. मन्वंतर, एका मनुष्य जेवढं आयुष्य असतं त्याला मन्वंतर असं म्हणतात. एका मनुष्य आयुष्य किती? 71 चतुर्युग. कृतत्रेता, द्वापर आणि कली या 4 मिळून 1 चतुर्युग. अशी 71 चतुर्युग ते मनु जगतात. आणि असे 14 मनु ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये होतात. हे सगळं पाहत आलंय ना आपण. 1000 चतुर्युगाचा एक दिवस आणि 1000 चतुर्युगाचा एक रात्र, अशी 2000 चतुर्युगाचा एक संपूर्ण 24 तासाचा दिवस ब्रह्मदेवाचा. असं ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. 2 परार्ध त्याला म्हणतात. एक परार्ध संपलाय, दुसरा परार्ध चालू झाले. आपण परार्धे ब्राह्मण बोलतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये उल्लेख येतो, कधीतरी लक्ष ठेवा. दुसऱ्या परार्धामध्ये आपण आहोत. अशा रीतीनं ते पुढं द्रविड देशाचे 7 राजे झाले. त्यांनी अनेक पुत्रांना जन्म दिलाय आणि मन्वंतराच्या शेवटपर्यंत ते त्या सगळ्याचा उपभोग घेऊ लागला. मलय ध्वजाच्या त्या मुलीचं लग्न, पहिली मुलगी झाली होती ना श्यामलोचना, त्या मुलीचं लग्न त्याने अगस्त्य नावाच्या ऋषीबरोबर करून दिलं. त्यांच्यापासून त्यांना दृढच्युत नावाचा एक मुलगा झाला. या दृढच्युताला पुढं यज्ञवाह नावाचा मुलगा झाला. सगळ्यांची वाटणी करून शेवटी तो मलयध्वज भगवान श्रीकृष्णांची आराधना करून मलय पर्वतावर निघून गेलाय. आणि तिथंच त्यांनी शेवटचा श्वास सोडलाय. सगळ्या भोगांचा त्यांनी त्याग केलाय. त्याची पत्नी सुद्धा त्याच्याच सारखी, ती सुद्धा त्याच्या पाठोपाठ गेली.
तिथं भगवत धारणा करण्याकरता तपश्चर्या करू लागला. आणि मागे जशी आपण कथा ऐकली होती तशीच कथा त्या अंग नावाच्या त्या नरेशाची. शेवटी ध्यानस्थ बसलेला तो राजा गतप्राण झाला. योग साधनेनं त्यांनी भगवंताशी संधान साधलं. त्याची सेवा करणारी पत्नी रोजच्या सवयीप्रमाणे ती त्याला जागवू लागली. या महाराजीला या वकील साहेब आलेले, स्वागत आहे आपलं. वकील साहेबांकडे दरवर्षी भागवत असतं नाही का, आणि आपल्या कार्यक्रमाला ते इथे हजेरी वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असूनही ते येत असतात. समाजातील ज्येष्ठ आमच्या पाणीमध्ये असलेले एकमेव त्या काळामध्ये आठवणी जागृत झाली म्हणून सांगतोय. आपल्या समाजातील एकमेव डॉक्टर आणि एकमेव वकील या दोघांचा सन्मान त्या काळामध्ये आम्ही लहान लहान असताना पाहिलं. आम्ही ज्यावेळेला 40 वर्षापूर्वी 40-45 वर्षापूर्वी गोष्ट असेल, ॲडव्होकेट दत्तात्रय म्हात्रे सागाव आणि डॉक्टर रामदासजी भोईर दिवा ही जोडी असायची. समाजाने फार यांचा आदर केला होता. आज तेही आपल्या कथेसाठी उपस्थित आहेत. भगवत भक्तीमध्ये त्यांनी वाहून घेतले. भगवत दत्तात्रयांची भक्तीची ओढ त्यांना, आणि गिरनार पर्वतावर त्याचं नेहमी जाणं असतं. त्यांचा पुत्रही त्याच पावलांवर वाटचाल करत आहे असं. अशा रीतीनं त्यांची पत्नी सुद्धा सेवा करता करता तिच्या लक्षात आले आपला पती ध्यानस्थ असताना, शेवटचं चिंतन भगवंताचं करत असताना त्याने देहत्याग केलाय. तिने त्याच्या पाठोपाठ देहत्याग केलाय. त्यावेळेला सतीची प्रथा होती. ती सती जाण्याकरता निघाली, चिता पेटवली, आणि चिता पेटवून शेवटचा मंत्र म्हणून चितेमध्ये गुढी टाकणार. तेवढ्यात तिथे एक ब्राह्मण आला. ब्राह्मण तिला विचारतोय, तू कोण आहेस, कुणाची मुलगी आहेस, तू ज्याच्यासाठी शोक करतेस हा पुरुष कोण, मला कधीतरी पाहिल्यासारखं आठवतं का तुला, मला ओळखतेस का तू. आहे पूर्वचरित्र सांगतोय तुला. आताच्या या काळामध्ये जो तुझा पती आहे तसाच याच्या पूर्वी मी तुझा पती होतो. पती तो राहत नाही, पत्नी ती राहत नाही, पुरुष राहत नाही, आणि स्त्री राहत नाही. पूर्वजन्मीचा मी पुरंजन होतो. आता अविज्ञात नावाचा मी हा देह धारण केला. तुला मागचं काय आठवतं का, तू मला सोडून पृथ्वीवर भोग भोगण्याकरता अनेक निवासस्थानांचा शोध घेत होतीस, परंतु तू पृथ्वीवर आलीस आणि मला विसरलीस. हे आर्यपुत्री, पूर्वी तू आणि मी एकमेकांचे जोडीदार होतो. आपण मानस सरोवरामध्ये हंस बनून होतो. हजारो वर्षापर्यंत आपण तिथे निवास केला. त्यानंतर विषय भोगांच्या लालसेनं येचेनं तुम्हाला सोडून या पृथ्वीवर, आता ती म्हणते, माफ करा, ती म्हणते तू इथं, बरोबर आता ती आहे, अगोदर तो होता. तू पृथ्वीवर निघून आलास. इथे फिरत असताना एका स्त्रीने स्थापन केलेलं राज्य पाहिलं, ते स्थान पाहिलंस. आठवण देतात मागची. कुठली बरं नगरी, पुरंजनच्या नगरीमध्ये घुसला होता ना, ज्या स्त्रीला पाहिली होती. मग त्या
बगीच्यामध्ये तू त्या स्त्रीला पाहिलीस, तिच्यामध्ये तू मग्न झालास. त्या नगरीला 9 दरवाजे, 1 द्वारपाल, 3 तट, 6 वैश्यकोळे आणि 5 बाजार होते. ती स्थानं 5 उपादान कारणाने बनलेले होते आणि त्याची स्वामिनी एक स्त्री होती. महाराज, इंद्रियांचे 5 विषयच 5 बगीचे आहेत. आता चिंतन आहे का? पुरंजनच्या नगरीमध्ये घुसला होता ना, त्या नगरीचं आता सविस्तर वर्णन आले. जे बगीचे बघितले होते ते इंद्रियांचे 5 विषय होते. 9 इंद्रिय, 9 दरवाजे, जी छिद्रांच्या रूपानं ही नगरी आहे. शरीर नावाची नगरी आहे, त्याला 9 दरवाजे, ते 9 छिद्रांच्या रूपानं. तेज, जल, अन्न हे 3 तट आहे त्याच्याकरता. मन आणि 5 ज्ञानेंद्रिय ही 6 वैश्यकुळ आहेत. क्रियाशक्ती रूप असलेली 5 कर्मेंद्रिय ही बाजाराच्या रूपाने आहेत. तुम्हाला सगळे माहित आहे ना, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन. पुढे थोडासा विस्तार करणारच आहोत. पण ते बाजार कोण आहेत, उद्यान कोण आहेत हे जाणत घ्या. कर्मेंद्रिय ही बाजार आहेत. 5 विषय हे बगीचे आहेत. आपलं मन रमतं कुठं सांगा बघू? बगीचा बघल्यावर रमतं ना, का नाही रमत? महाराज आहात ना तुम्ही? कथेवर लक्ष आहे ना? एखादं सुंदर गार्डन बघितलं, आपलं वा वा मस्त गार्डन आहे, चला बसूया, असंच आहे ना काही? हे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 विषय माणसाला भरवून देतात परमेश्वरजी. त्या बगीच्यामध्ये सत्य महाराज बसावंसं वाटतं माणसाला. कर्म करणारी इंद्रिय ही आपल्याला बाजारात नेतात ना, थैली पसरतात, हे घेऊन ते घेऊन, हे टाक ते टाक. पंचमहाभूत ही कधीही न क्षीण होणारे उपादान कारण आहे आणि बुद्धिशक्ती त्याची स्वामिनी आहे. हे असं नगर आहे जेथे प्रवेश केल्यानंतर माणूस ज्ञान शून्य होऊन आपल्या स्वरूपाला विसरतो. हे नगरच असे महाराज, देव नावाचं नगर. या नगरामध्ये तो घुसला तर ज्ञानाला विसरतो आणि ज्ञानाने अंध होतो आणि विषयांचं सेवन करू लागतो. अज्ञानामुळं ज्ञानाने अंध होतो तो. अज्ञानाचे डोळे त्याचे उघडे होतात आणि तो विषयांच्या सेवनामध्ये रममान होतो. जिथं जिथं प्रवेश करतोय तिथं त्याला आनंद मिळतोय. आपल्या स्वस्वरूपाला तो विसरतो. मी कोण आहे, मी कुठून आलो, मी काय केलं पाहिजे आणि मला कुठं जायचंय, 4 गोष्टीचा त्याला विसर पडतोय. हा मस्तपैकी आनंद लुटत असतोय आणि त्यामुळंच या सगळ्यांच्या घराण्यामध्ये सापडला ना, म्हणून तुझी दुर्दशा होते. तो ब्राह्मण तिला सांगतोय, तू त्या विदर्भ राजाची कन्या वगैरे कोण नाहीस आणि हा वीर मलयध्वज काही पतिविधी नाही तुझा. जिने तुला 9 दारांच्या नगरामध्ये बंद केलं होतं त्या पुरंजनीचा पती सुद्धा तू नाहीस. तू पुरंजन होतास ना, त्यानंतर श्रीजन्मामध्ये आलास विदर्भाच्या कन्याच्या रूपानं. तुम्हाला कळलंय ना, घोळण्यात आला ना. तो पुरंजन राजा होता ना, तो नंतर विदर्भ नगराच्या राजाच्या पोटी मुलीच्या नावानं आलाय. आता तिचा नवरा तो दुसरा झालाय. तो नवरा मेल्यानं ती शोक करते.
आदल्या जन्मातला नवरा पुरंजन तो ब्राह्मणाच्या रूपात आला ना तिला सांगतो. आता आलं ध्यानात ना, जय श्रीराम बोलना पडेगा. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. पुरंजन तुझा पती नाही आणि तू त्याची पत्नी नाही. माफ करा, ते विदर्भ कन्या तू नाहीस आणि तो मलय ध्वय तुझा पती नाही. तू पुरंजनी होतीस आणि मी पुरंजन होतो. आता तू त्या पुरुषाची स्त्री झालीस, अगोदर पुरुष होतास. आणि ही सगळी माया आहे. वास्तविक तू पुरुषही नाहीस आणि स्त्री नाहीस. कोण आहोत? अहम ब्रह्मास्मी. तुझं खरं स्वरूप काय आहे? तू आत्मा आहेस, नुसता आत्मा नाही, परमात्म्याचा अंश आहेस. फक्त या मायेमुळं तू स्वतःला या शरीरामध्ये बांधून ठेवलंस आणि स्वतःचं नामकरण केलंस जीव आत्मा. वास्तविक परमात्मा म्हणायला पाहिजे होतं, पण तू जीवात्मा म्हणून स्वतःचं नामकरण केलंस. आणि मग तू नको त्यामध्ये घुसून राहिलास आणि त्याचा आस्वाद घेत राहिलास. वास्तविक आपल्या स्वरूपाची ओळख करून घे, त्याचा अनुभव घे. मित्रा, हा जो ईश्वर आहे तो मीच आहेस. तो जीवात्मा तू आहेस, माझ्यापासून वेगळा नाही. ते ब्रह्म मीच आहे असं तू जाणून घे. ज्ञानीपुरुष भगवंत आणि आपण वेगळे समजत नाही, परंतु शरीरामध्ये तो जीवात्मा आला का तो मात्र भगवंत वेगळा आणि मी वेगळा. कारण तो त्या देहालाच सर्वस्व समजू लागला आणि या देहाचंच भरणपोषण करू लागला. त्या आत्मचिंतनाचं त्याला काहीच वावग राहिलं नाही. अशा प्रकारे तो त्याला ज्ञानाचा उपदेश करू लागला. जीवाने जेव्हा सुख दुःख रूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली, त्यावेळेला त्याला दुसरं कुठलंच नगर सापडलं नाही. तो पुरंजन नगर शोधत होता ना, त्याला मानवी देह हाच नगर जास्त आवडला. या मानवी देहाला असलेले ते 9 दरवाजे. 9 दरवाजे कशा रीतीने आहेत हे पुढे विस्तार सुरू झाला आहे. त्याने 9 दरवाजे, 2 हात आणि 2 पाय असलेला मानव देहच त्याने स्वीकारला आहे. बाकीचे 83,99,999 देह त्यांनी स्वीकारले नाही, तर त्याला माहित होतं माझ्या खरी इथंच आहे. बुद्धीला पुरंजनी नावाची स्त्री समज आणि ह्याच्यामुळं देह आणि इंद्रिय यांच्यामध्ये मी आणि माझापणाचा भाव निर्माण झाला. आता खरा पुरंजन कोण आणि खरी पुरंजनी कोण? ऐका बरं.
मग या शरीरामध्ये इंद्रियांच्या द्वारे जे विषय आहेत त्याचा उपभोग घेऊ लागलो. ज्यांच्यामुळे सर्व ज्ञान आणि कर्म होतात ती 10 इंद्रियेच. कोण बरं? त्या स्त्रीचे 10 सेवक झाले, 10 जण होते ना. आणि मग त्यांना पुढं त्यांच्या बरोबर असलेल्या एकेकाच्या बरोबर असलेल्या 10 स्त्रिया. मग या इंद्रियांची तृप्ती ह्या तिच्या सख्या आहेत. सांगितलं होतं ना, या माझे मित्र आणि माझ्या मैत्रिणी, माझा कुळगोत्र माहित नाही, हे 10 इंद्रिय तुझे मित्र आहेत. आणि मग 10 इंद्रियांच्या कितीतरी इच्छा, त्या शेकडोच्या संख्येनं 10 फक्त प्रमाण ठेवलंय. त्याच्या इच्छा आहेत प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. जे आपण पंचप्राण म्हणतो नाही का, त्या वृत्ती सांगितल्या गेल्या. त्या वृत्ती प्राणवायूच्या रूपाने. पंचप्राण म्हणजे प्राण म्हणजेच वायू, ऑक्सिजन. प्राण हा शब्द बऱ्याच अर्थाने उच्चारला गेलाय. ऑक्सिजन नसला तर त्याला प्राणवायू म्हटलंय, म्हणून त्याला प्राण म्हटलंय. हा प्राणवायू या 5 रूपामध्ये राहत असतोय आणि या नगराचं रक्षण करत असतोय. शरीर नावाच्या या नगराचं रक्षण करतोय. तोच कोण? 5 फणे असलेला नाग. लक्षात आलं ना तुमच्या? ते 5 फणे होते ना, ते कोणते फणे? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. या शरीर नावाच्या नगराचं तो रक्षण करत होता. तोच नाग. या इंद्रियांचे नायक जो मुख्य पुरुष होता ना, तो रक्षण करता महाबलवान योद्धा, पांचाळ देश. तोच मन आहे. मनाच्या ताब्यात इंद्रिय असतात ना, कर्म इंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. तो फार बलवान आहे. फार एक श्लोक चांगला आहे महाराज, आता मला पूर्ण आठवत नाही म्हणून होते. आठवला तर उद्या सांगेल, म्हणजे बघून येईल. जय श्रीराम बोलना पडेगा. असो या नगरामध्ये 9 दरवाजे सांगितले, जवळ असणारी. एका स्थानावर 2-2 दरवाजे. ती म्हणजे एका स्थानावर 1-2 दरवाजे आणि हे 2 दरवाजे आणि हा 1 दरवाजा. 5 दरवाजे ना पूर्व दिशेकडे. 2 डोळे, 2 नाकपुड्या आणि 1 तोंड. 2 दरवाजे. 2 नाकांची छिद्र, माफ करा, 2 कर्ण छिद्र. यांच्या जोडीनं मुख, लिंग आणि गुदद्वार अशी 3 दरवाजे. अशी सगळे मिळून 9. 2, 2, 4, 2, 6, 1, 7. वरच्या आईला आणि खालच्या आईला 2 मळमूत्र विसर्जन करण्याचे. ही 2 दार. ह्या 9 दाराचाच जो बाह्य विषय येतो त्यांनी स्वीकारला आहे. पूर्वेकडची द्वार 5. डोळे, नाकाची छिद्र आणि मुख. उजव्या कानाला आणि डाव्या कानाला काय नाव आहे ती ऐका. उजव्या कानाला दक्षिणेकडचा द्वार म्हणतात आणि डाव्या कानाला उत्तरेकडचा द्वार. दिशा अशाच ओळखायच्या असतात. सूर्याकडे तोंड करायचं. उजवीकडची बाजू दक्षिण, डावीकडची पश्चिम. असं सांगा ना, मी बघतो तुम्ही बोलतो नुसतं. डावीकडची उत्तर,
आणि मागची पश्चिम, उजवीकडची दक्षिण, डावीकडची उत्तर. अजून एक सोपा गणित ध्यानात ठेवासाठी, उत्तर शिवच्या दिशेला आहे ना ती दक्षिण समजायची. जमलं तर बघा. जय श्रीराम बघा पडेगा. काय झालं अजून सोपा गणित नाही ध्यानाला ना बस ध्यानाला. उत्तर शिव कुठे जायला आला समजा ती दक्षिण दिशी. मग दिशांचं ज्ञान आहे. जय श्रीराम बघा पडेगा. तयारी चालली. दरवाजे फक्त बघू आपण. तसं उंबारने मला फार लांब जायला आहे कसं तुम्हाला तरी वेळेत गेलो पोहोचलोय. 7 ते 9 कीर्तन आहे उंबारलीमध्ये आता एकादशीच्या निमित्ताने. आम्ही तयारीने चालू आहे, त्याचा काही प्रश्नच नाही. घरी जाऊन काय शोधायचं नाही. बाईकची चाळीस पण बाईक लावली, फक्त आज घेऊन नाही आलो, छत्री घेऊन आलो. रेनकोट बरोबर आहे, तिथं जाऊन घालायचं. जय श्रीराम बोलला पडेगा. आता उत्तरेकडच्या कानाला आणि दक्षिणेकडच्या कानाला ही 2 दरवाजे सांगितले. कमरेच्या खाली मलमूत्र विसर्जन करण्याची ती जी ठिकाणे आहेत, त्याच्यानंतर त्या स्थानांची नावं खद्योता आणि अभिमुखी अशी ठेवली गेली. जे डोळे आहेत हे आपल्याला रूप समजून सांगतात आणि म्हणून त्या रूपाचा शोध घेण्याकरता विभ्राजित नावाच्या देशाकडे तो गेला अशी वर्णन काल आपण ऐकून होतो. 9 दरवाजातून कुठं कुठं जात होता तो राजा. या डोळे नावाच्या दरवाजातून तो विभ्राजित नावाच्या देशाला जात होता आणि मस्तपैकी रूपाचा आनंद लुटत होता. डोळ्यांच्या साह्याने तो अनुभव घेत होता. धुमान नावाचा एक त्याचा मित्र होता. त्यानंतर नाकाची 2 छिद्र. मागच्या कालच्या दिवसामध्ये आपण ऐकून आलो नलिनी आणि नालिनी नावाची 2 दरवाजे सांगितले. या नाकाचा विषय गंध आणि हा गंध सौरभ देशाला घेऊन जातो. तसेच तो गंध आणि त्या गंधाचा अवधूत नावाचा मित्र. या मुखाला मुख्या असं नाव आहे. मुखिया, सरपंचाला मुखिया म्हणतात ना. मुख्य असतो तो गावाचा मुख्य, तसा हा या नगराचा मुख्य आहे. मुख्य त्याचं नाव आहे. वाघ इंद्रिय त्यामध्ये शब्द तिथून बाहेर येतात. विपण नावाचा त्याचा मित्र आहे. रस इंद्रिय तिथेच असतात आणि म्हणतो त्या मुख्याच्या माध्यमातून रसबिंदू सेवन करत असतो. वाणीचं कार्य करत असतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारचं अन्न बहुदन नावाने ओळखलं जाते. त्याच्या उजव्या कानाला एक नाव आहे, त्याचं नाव आहे पितृह आणि डाव्या कानाला नाव आहे देवहू. कर्मकांड रूपामध्ये प्रवृत्ती मार्गाचे शास्त्र आणि उपासना कांड रूप म्हणजेच हे दक्षिण आणि उत्तर हे पांचाळ जे सांगितले ना 2 ते कर्मकांडाच्या रूपानं तिकडे जात असतात. श्रवणेंद्रियाच्या रूपानं शुद्धधारा आणि शुद्धधारा हे अनुक्रमे पितृयान आणि देवयान या मार्गाने जात असतात. कर्मकांड करणारी मार्ग देवयान आणि पितृयान. कर्मकांडामुळे तेच करू शकतोय. परमात्म्याची प्राप्ती त्याच्याने होत नाही. कर्मकांडामुळे परमात्म्याची प्राप्ती होतच नाही. पुण्य जमा होत, त्या लोकाला जाऊन उपभोग घेता येतो, परंतु जन्ममानाचा फेरा सुटत नाही. कर्मकांडामुळे अजिबात सुटत नाही. तो तत्वज्ञानानेच साधला जातोय. बरं तो या स्त्री संघामध्ये गुंतला जातोय आणि ग्रामक नावाच्या देशाला तो पोहोचतोय. विषयांचं सुख घेऊन लागतोय. हा नरक
या नरकाचंच नाव वैश्यस आहे. वैश्यस नावाचा देश सांगितला ना, तो वैश्यस नावाचा देश नरक आहे. आणि तोच नरक मलमूत्राद्वारे ज्या दारातून बाहेर येतो. याखेरीज 2 पुरुष, काल आपण ऐकले होते ना, थोडा पंख नका बंद करू, 2 मिनिटात आवडतोय मी. एक चांगल्या वळणावर आपण जाऊन थांबणार आहोत. तो पुरंजन डोळे असलेला राजा कोणाच्या साह्याने फिरत होता? 2 आंधळ्या मित्राच्या साह्याने फिरत होता ना, काल ऐकलं. उलट कसं वर चाललंय? आंधळ्याने डोळसांचा आधार घेतला पाहिजे ना, पण इकडे उलट आहे, ते डोळस आंधळ्याचा आधार घेतोय. ते 2 मित्र हात आणि पाय, आपण म्हणतो पायाच्या डोळ्यावर मार लागला, पण पायाच्या डोळ्याने कोणाला बघू शकतात का? सांगायला त्याला डोळे नसतात. या 2 साथीदारांच्याच माध्यमातून डोळे असलेला तो शरीर, तो पुरंजन राजा अनेक प्रकारची कर्म करू लागला. त्या पायाला सांगायला लागला, चल नीट कर. त्या हाताला सांगायला लागला, कर आता तुझा काम. या शरीराची रचना कशा प्रकारे आहे ते फार चांगलं वर्णन इथे आहे. त्यांच्या साह्यानं, या आंधळ्याच्या साह्यानं तो इकडे तिकडे जाऊ लागला. हृदय नावाचा अंतपुर आहे, त्यामध्ये राहणारा तो मन आहे, तो प्रमुख. त्या मनाच्या आधारावर सगळं चालतं. त्या मनाने ठरवलं प्रसन्न राहायचं, तर प्रसन्न राहिलं तर त्याला आनंद हर्ष होतो. आणि त्याने ठरवलं दुःखी राहायचं, रागवायचं, तर ते दुःख त्याला होतं. या मनाच्या अवस्था आहे. आणि म्हणून तो या मनाच्याच अधीन होऊन या इंद्रियाच्या माध्यमातून तो स्वरूपाला विसरलाय आणि वास्तविक सुटका करण्याचं सोडून तो गुणपटला जाऊ लागला. तुमचं चिंतन उद्या बघू. अशा रीतीनं शरीराची निष्कटून रचना आपल्याला आजच्या कथामध्ये ऐकायला मिळाली. आज 2-3 मिनिटं आपण पुढे गेलो नाही का? हे पुरं करायचं होतं आपल्याला, अजून पुरं झालेलं नाही, अजून थोडंसं शिल्लक आहे. ते उद्याच्या कथेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल.